महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड मनपा कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा, कार्यालयात वेळेवर हजर राहत नाही। मनपा कार्यालय क्रमांक 111 रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतील मनपा कर्मचारी 4 वाजताच घरी गेले, मनमर्जी कारभार करून सकाळी 12 वाजता येतात का, असा सवाल भीम आर्मीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी महाराष्ट्र टुडेशी बोलताना केला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते। मी गेले 2-3 दिवस झालं महानगरपालिका नांदेड या ठिकाणी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनाचं जे कार्यक्षेत्राचं ऑफिस आहे 111 क्रमांक, तिथं मी सहसा रोज सकाळी 10-10:30ला येतो। बघत आहे की तिथं एकही कर्मचारी राहत नाही उपस्थित, आणि पुन्हा सायंकाळी 4 वाजता येलो, 3:30ला येलो, तरी पण तिथं एकही कर्मचारी नाही। तो एखादा बसलेला असेल तो म्हणाला ऑफिशियल सुट्टी आहे। तर याकडे मनपा कार्यालयातून कोणाचंही लक्ष नाही किंवा प्रशासनाचं लक्ष नाही। तिथं पूर्ण मनमर्जी कार्यक्रम चालू आहे। तर कधी या कधी जा, ऑफिसलाचे 12 वाजता येतात, जातात 2ला 3ला, एकदा गेलं का कोण किती चक्रा माराले काय माराले त्यांना काही घेणं देणं नाही। पब्लिक यांच्याकडून खूप जास्त त्रस्त आहे। मी भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष स्वतः इथे येऊन 4 चक्रा मारलो, तरीसुद्धा इथं यायचा एकही कर्मचारी नाही। आणि कर्मचाऱ्यांना पण जा विचारायला जावं, कर्मचारी ऑफिशियल सुट्टी आहेत म्हणाले। यांना सोमवारी ऑफिशियल सुट्टी कशाची असेल बरं? काहीही नाही, यांना कुठला धाप राहिला नाही, कुठले पत्रकार विचारणारे राहिले नाहीत, कुठला इथलं जे प्रशासन आहे मनपाचं यांना पूर्णपणे मोकळे सोडले। मनमर्जी कार्यक्रम करा, जो करायचं ते भोंगळा नाच चालू आहे मनपामध्ये। मी आपल्या नांदेडकर वासियांना विनंती करतो भीम आर्मीच्या माध्यमाकडून की याच्याकडं दुर्लक्ष करू नका, कारण की खूप जास्त रमाईमध्ये आणि पंतप्रधानमध्ये घोटाळे आहेत। ते कुठं जाऊन काय करायला कोणालाच माहिती नाही, कारण की ऑफिसलाच राहत नाही, त्यांना विचारण करू। त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम आर्मी, जय संविधान, नमो बुद्धाय। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।